बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। शेगडे, मी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ येथे वाहक या पदावर कार्यरत आहे। पुणे स्टेशन या डेपोमधील डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला। गेली 3 वर्ष मी हा त्रास सहन करत आहे। शारीरिक सुखाची मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जाते। स्टॉपला वगैरे येणं, स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातोय। स्टॉपला येऊन थांबतात, रुमाल वगैरे बांधतात, चष्मा लावतात, टोपी वगैरे घालतात। स्टॉपला येऊन थांबून मला गाडीच्या खाली उतरून बोलून घेऊन शारीरिक सुखाची मागणी झालेली आहे, परंतु मी कधीही त्या गोष्टीला त्यांच्या दुजोरा दिला नाही। त्यामुळे त्यांनी इतर माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला, जसं की टाइमकीपर, सर्वांची हजेरी ते फोनद्वारे लावतात। इतर महिला कर्मचारी असतील किंवा इतर पुरुष कर्मचारी असतील, सर्वांची हजेरी फोनवर लावल्या जातात। फक्त मी एकमेव असे की मला स्ट्रिक्ट सांगितलं जातं की तू डेपोमध्ये हजर राहा, तू आमच्या समोर हजर राहा, त्यानंतर तुझी हजेरी लावली जाईल। वेळोवेळी चेकरला माझ्या पाठीमागे पाठवलं जाते की चेकिंग करा, रिपोर्ट द्या। फक्त मी त्यांची मागणी मान्य न केल्यामुळे, परंतु आता गेल्या आठवड्याभरामध्ये पूर्णपणे हद्द त्यांनी सीमा पार केलेली आहे या गोष्टीची। टाइमकीपरला तर त्यांनी टॉर्चर केलंच आहे की दबाव आणलाय, अधिकारी पदाचा गैरवापर केलाय। टाइमकीपरला सक्त ताकीद देण्यात आली की मॅडमला समोर हजेरीला बोलवा। याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत, व्हिडिओ आहेत। बाकी सर्वांची हजेरी फोनवर लावलेल्या आहेत। फक्त माझी हजेरी फोनवर न घेता मला समोर बोलवण्यात आले, ह्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत, व्हिडिओ आहेत ह्या गोष्टीचे। त्यानंतर काहीही कारण नसताना साहेबांनी मला सस्पेंड केले। जवळपास ह्या गोष्टीला 6 तारखेपासून मला सस्पेंड केले। 5 तारखेला मी ड्युटी केली, 6 तारखेला मी रेग्युलर कर्तव्यावर गेल्यानंतर मला टाइमकीपरने सांगितलं, मॅडम साहेबांनी तुम्हाला वरती बोलवले। साहेबांकडे गेल्यानंतर मला कळतंय की मला सस्पेंड ठेवलं। साहेबांना मी कारण विचारलं, साहेब मला का सस्पेंड ठेवलंय तुम्ही? त्या गोष्टीचा मला काही पाठपुरावा दिला नाही किंवा कुठलीही तक्रार नसताना, ना प्रवासी तक्रार, कुठलाही तक्रारी अर्ज नसताना, प्रवासी तक्रारही नाही आणि कुठलाही अर्ज नाही तक्रारी, तरीही मला सस्पेंड करण्यात आलेलं आहे। मला डायरेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल। मला माझ्या सस्पेंडचं कारण आजही समजलं नाही। फक्त साहेबांची मागणी गेली 3 वर्ष पूर्ण होत नव्हती, त्यामुळे साहेबांनी आता कायम पदावर आम्हाला रुजू केलंय। त्याच्यामध्ये आमचा 6 महिने कन्फर्म काळ असतो, ह्याच्यामध्ये रिपोर्ट वगैरे काही चालत नाही आमचे। परंतु मी कायम पदावर न जाण्यासाठी, साहेबांनी माझं रेकॉर्ड खराब करण्यासाठी मला जाणीवपूर्वक त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला सस्पेंड ठेवण्यात आलेलं आहे। मला कुठलंही सस्पेंड मागचं कारण सांगण्यात आलेलं नाही। पूर्णपणे त्यांच्या पदाचा गैरवापर केला जातोय। म्हणजे डेपोमध्ये पूर्ण हिटलरशाही पद्धतीने कारभार चाललाय, पूर्ण हिटलरशाही, हुकुमशाही चालते त्यांची। मी जे करेल तीच पूर्व दिशा, मी जे करेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल, ह्या पद्धतीने साहेबांची वागणूक आहे। याआधी पण साहेबांबद्दल मंत्रालयामध्ये तक्रार गेलेली आहे। आमच्याच डेपोची महिला कर्मचारी आहे सुरेखा भालेराव, तिने सुद्धा साहेबांविरुद्ध मंत्रालयामध्ये अर्ज केलेला आहे। ह्या गोष्टीला 1 वर्ष जवळपास झालेला आहे आणि साहेबांचं सरळ म्हणणं आहे, मी स्वारगेटला सर्व मॅनेज करतो, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, पाहिजे तेव्हा कुणालाही सस्पेंड ठेवणार। पूर्णपणे हुकुमशाही, हिटलरशाही पद्धतीने त्यांचा कारभार चाललेला आहे। त्यामुळे माझी विनंती आहे, या सर्व प्रकरणानंतर साहेबांनी सस्पेंड केल्यानंतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण गेले 6.5 वर्ष खूप आम्ही परमनंट होण्यासाठी खूप घासलेलं आहे इथं PMPL मध्ये। साहेबांनी मला विनाकारण सस्पेंड ठेवलं, त्यामुळे मानसिक ताणतणाव येऊन मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। साहेबांच्या केबिनला जाऊन मी डिझेल वगैरे वतून घेतलं, आत्महत्या करायला त्यांनी भाग पाडलं मला। यानंतर साहेबांनी त्यांच्या विरोधामध्ये ह्या गोष्टीनंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी 6 तारखेला माझा आत्महत्येचा प्रयत्न झाला। त्यानंतर साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी एक ड्रायव्हर, स्वारगेट डेपोचे ड्रायव्हर, एक बिराजदार म्हणून अशोक बिराजदार, त्यांना तक्रारी अर्ज द्यायला सांगितला माझ्या विरुद्ध। सदर घटना 6 तारखेला घडली। सस्पेंड मला 6ला केले, आत्महत्येचा प्रयत्न 6ला झाला, परंतु साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी 7 तारखेला
तक्रारी अर्ज मागवला, त्या ड्रायव्हरवर अधिकारी पदाचा दबाव आणून त्या ड्रायव्हरला माझ्या विरुद्ध तक्रार देण्यास भाग पाडली 7 तारखेला. यानंतर मी बन गार्डन पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथंही तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यांना 4-5 तास आम्ही बन गार्डन पोलीस स्टेशनला बसलो, तरीही तिथं कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही. माझी विनंती आहे सर्वांना की या प्रकरणामध्ये माझी काहीही चूक नसताना माझ्यावर खूप मोठा अन्याय करण्यात आलेला आहे. कायम पदापासून मला वंचित ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आला. माझी विनंती आहे सर्वांना, मला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा सर्वांनी. आणि त्या अधिकाऱ्यावर ज्या अधिकाऱ्याचं रेकॉर्ड पहिलं सुद्धा खराब आहे, ज्या अधिकाऱ्यावर पहिल्यांदा सुद्धा 376 दाखवले, 420 दाखवले, त्या अधिकाऱ्याला पदावर बसण्याचा काही हक्क नाहीये. जरीही ते पदावर बसले तरीही मनमानी कारभार करत आहेत. याचा मलाही आणि आणखी खूप जणांना त्रास होऊ शकतो भविष्यात. अजूनही एका महिलेला ऑलरेडी त्रास झालेला आहे, इथून पुढेही त्रास होऊ शकतो. ह्या व्यक्तीला पदावर बसण्याचा काहीही अधिकार नाही. सदर प्रकरणामध्ये मला न्याय मिळावा ही अपेक्षा, सदर अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व गुन्हा दाखल व्हावा ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. जमा झालेली आहे आणि तुम्ही स्वारगेटला या. त्या सदम्यापासून 6 तारखेला हे घडलं. मी आजपर्यंत आजारीच आहे, हॉस्पिटल चालू आहे, माझा दवाखाना चालू आहे. तर मला फक्त स्वारगेटवरून फोन आला की मॅडम तुमची फाईल जमा झालेली आहे, तुम्ही स्वारगेटला या. मी सांगितलं मी आजारी आहे, मी येते 1-2 दिवसामध्ये. सस्पेंडची म्हणजे काय रेकॉर्ड त्यांनी काय बनवलंय कोणाशी नाही प्रत्यक्ष बोलणं नाही झालं. कारण त्या सदम्यामध्ये म्हणजे मी ते ओतून घेतल्यापासून मी घरीच आहे मॅडम. मी त्या मानसिक तणावातून बाहेरच येत नाही ऍक्च्युली अजून पण. तिथं गेलो होतो 6 तारखेला, मला ससूनने डिस्चार्ज दिला रात्री 11 वाजता. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलो 7 तारखेला. पण तिथल्या अधिकाऱ्यांनी काहीच ऐकलं नाही पूर्णपणे. म्हणजे साहेब तिथं ऑलरेडी येऊन गेले होते, कुसाळकर साहेब पोलीस स्टेशनला येऊन गेले होते. तिथेही प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न झाला. ऍक्च्युली झालं काय, ज्यावेळेस मी 6 तारखेला मी डेपोमध्ये आले, सस्पेंडचं कारण विचारलं. डेपोत येण्याआधी मला ड्रायव्हरचा फोन आला होता की मॅडम तुम्हाला सस्पेंड केले. मग ती प्रवासी ॲडव्होकेट महिला प्रवासी, रोजच्या प्रवासी आहेत त्यांना मी फोन केला, म्हटलं मॅडम मला सस्पेंड ठेवले, मला कारण काय माहीत नाही, पण एसी बंद पडला होता ते कारण असू शकतं. त्यामुळे मॅडमला मी सांगितलं साहेबांकडे जा तुम्ही, घडलेला प्रकार साहेबांना सांगा, गाडीचा एसी बंद पडला होता. तर ते मॅडम येऊन साहेबांना बोलल्या. नंतर मी पण गेले, मॅडम पण होत्या. साहेबांना व्यवस्थित सांगण्यात आलं साहेब एसी बंद पडला होता आणि डेपो जवळ असल्याने आम्हाला तेवढे राईट्स आहेत की आम्ही गाडी वळून डेपोमध्ये घेऊ शकतो की गाडी बदलायला. सर्व प्रवासी गोंधळ करत होते, एसी बंद पडलाय. ड्रायव्हरचंही म्हणणं होतं, म्हणजे ड्रायव्हरला मी विचारलं रीतसर ब्रेकडाऊन द्यायचा का. ब्रेकडाऊन दिल्यानंतर माझं कर्तव्य आहे की मी वायरलेसला कळवणे, प्रवासी बसून देणे, पण तिथपर्यंत प्रकार गेलाच नाही ब्रेकडाऊन देण्यापर्यंत. त्यामुळे सगळ्यात सोपा पर्याय, आता कसं असतं गाडीमध्ये काही झाल्यानंतर भांडण झाले किंवा मेडिकल प्रॉब्लेम झाला, अटॅक वगैरे आला, जरी भांडण झालं तर 99% कंडक्टर ड्रायव्हर मिटवण्याचा प्रयत्न करतात, लगेच गाडी चौकीला जात नाही. किंवा एखाद्या प्रवाशाला काही चक्कर वगैरे आली तर सुरुवातीला आम्ही प्राथमिक उपचार करतो ना, नंतर हॉस्पिटलला गाडी घेतो. साहेबांचं म्हणणं आहे जरी एसी बंद पडला तर गाडी का वळली, गाडीने टर्न का मारला. डेपो जवळ असल्यामुळे गाडी बदलणं हा योग्य निर्णय होता. त्यावेळी खूप जवळ रुबी हॉल ते पुणे स्टेशन, ती गाडी आळंदीला रनिंग करत होती ना, 1 तासाचं रनिंग होतं. मग तो वेळ असा काढण्यापेक्षा एसी बंद चालू बंद होत होता. मग आम्ही निर्णय असा घेतला की गाडी बदलून आणूया. तर ड्रायव्हरला मी विचारलं ब्रेकडाऊन द्यायचं आहे का, कारण स्टेअरिंग ड्रायव्हरच्या हातात, एसीचे बटन ड्रायव्हरच्या हातात. तो माझा सस्पेंडचा रोल येतच नाही, माझं कर्तव्य तिथे येतच नाही. तो ड्रायव्हर म्हटलं मॅडम मी ट्राय करतो, चालू होतोय एसी. तो ट्राय करत होता पण रुबी हॉलला गाडी दाबायला जागाच नाही, म्हणून त्याने टर्न मारला आणि पलीकडे गाडी दाबवली. मग मी पुढे जाऊन त्यांना विचारलं डेपोत बदलायला जायचं का गाडी, 1 तासाचं रनिंग आहे आपलं, आपण गाडी बदलणं सोपं राहील, प्रवाशांची गैरसोय होणार नाही. त्या इथूनही गाडी वळवली गेली पण एसी चालू झाला अलंकारला गेल्यावर. तो म्हटला मॅडम जायची गरज नाही आता, म्हणून आम्ही परत मार्गस्थ झालो. याच्यामध्ये सस्पेंडमध्ये माझा कुठलाही रोल येत नाही, कुठलाही नियम मला लागू होत नाही सस्पेंडला. मला फक्त शारीरिक सुखाची मागणी त्यांची पूर्ण झाली नाही, माझा नंबर त्यांना कायमला बसू द्यायचा नाही, बस हे 2च कारणीभूत आहे. त्या कारणावर मला सस्पेंड ठेवले. ह्याच्यामध्ये पूर्णपणे ड्रायव्हरचं रोल, माझं कर्तव्य मी व्यवस्थित पार पाडलेलं आहे.
आणि त्या मॅडमने, ॲडव्होकेट मॅडमने येऊन सांगितलं साहेबांना मॅडमची काहीच चूक नाही. तरीही साहेब म्हटले मला काही ऐकायचं नाही, तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल. साहेबांचं एकच वाक्य लास्ट. काय बोले? हा 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 नाही, तिकडे नाही केली. म्हणजे सर कसं आहे, PMPL ला जर अर्ज दिला ना मॅडमकडे, मुंडे मॅडमकडे, तो महिला आयोगामध्ये वर्ग होतो. हा. त्यांना काल पाठवलेलं आहे परवा. हो आहे ना, मॅडमला पाठवली तुम्ही. ड्रायव्हरचा, माझ्या ड्रायव्हरचं म्हणणं पण त्यांनी नंतर ऐकून घेतलं 7 तारखेला. त्याच्यानंतर त्यांना कामावर पाठवलं ड्रायव्हरला 1 दिवस. म्हणजे मला सस्पेंड ठेवलं, ड्रायव्हरची चूक असताना त्याला कामावर पाठवलं. त्यांनी त्यांची बाजू सावरण्यासाठी, स्वतःची चूक समोर येऊ नये यासाठी 7 तारखेला दोन्ही ड्रायव्हरचं तक्रार घेतली. ऍक्च्युली घडलं 6 तारखेला, मला जीव देण्याची वेळ 6 तारखेला आली. त्यानंतर ते पुरावे गोळा करते त्यांच्या बाजूने स्वतःला वाचवण्यासाठी. दोन्ही ड्रायव्हरचं लेखी 7 तारखेला घेतलं जात आहे. सरासर अन्याय आहे ना माझ्यावर. तुमची अपेक्षा काय आहे? साहेबांवर गुन्हा दाखल व्हावा, ही हिटलरशाही बंद व्हावी. माझ्यासारखे खूप महिला आहेत, ऑलरेडी एक तक्रार आहे मंत्रालयातून दिली. माझी अपेक्षा एकच आहे, हिटलरशाही चालणार नाही. जे नियम आहे, जे प्रोटोकॉल आहे ते फॉलो करा ना. सस्पेंड करताय ना तुम्ही एखाद्याला, बाय प्रोसेस करा ना. त्याला त्याची चूक विचारा, चौकशी करा, काय प्रकरण झालंय ते विचारा, लेखी तक्रार येऊ द्या. तुम्ही डायरेक्ट एखाद्याला म्हणताय सस्पेंड, विना चौकशी, विनाकारण, कुठलाही अर्ज नसताना. फक्त त्या अधिकाऱ्यावर, हिटलरशाही पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने चालणारा अधिकारी ना, त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा बस, आणि मला न्याय मिळावा.